हाय, कसे आहात? मजेतच असणार. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हाय. ही पोरगी मध्येच काहीतरी बोलती बघा. मी बोलायला गेले का मध्ये वच 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 करायची सवयच आहे. काय माणूस बोलतय काय नाही हे समजत नाही. चांगलं सांगायचं काय हाय येत नाही तर आता मला काय माहिती, मी तर दाबलं होतं त्याच्यामध्ये. एवढं काय तिथं मध्ये मध्ये फडफड 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 चालूच राहतं. काहीतरी करायला लावलं का या पोरीचं चालूच होऊन बसतं बघा. मी पण आता काम करून थकले. तू यायच्या आधी एवढं मोठं काम केलं तर हिला फक्त मी मटकी टाकायला लावलंय गाईस. तर फक्त मटकीसाठी तिथं तडतड तडतड फडफड फडफड चालू आहे. आज झुंबरबाई बनवतीये मटकी. रात्रीचा तर भात आहे, फक्त तिला मटकी सांगितली करायला. सुकीच का, जास्त पाणी टाकू नको त्याच्यामध्ये. थोडंसं नॉर्मल हे कर फक्त भातापुरतं खायला. हे बघा झुंबरबाई आहे आमची. ही बनवणार आहे आज मटकीची रेसिपी. तर कशी बनवते ना मी तुम्हाला दाखवते, थांबा. हां, हे बघा आता ही मटकी टाकतीये कशामध्ये. आज घरामध्ये टमॅटो नव्हतं, नुसतं कांदाच टाक म्हटले तिला. मध्येच आला हे फोन. एक गाईस कॉल आला होता, त्याच्यामुळे जरा व्हिडिओमध्ये ते स्टॉप झाला असेल, तुम्हाला ते दिसलं नसेल. तर परत चालू केलंय. ह्या आमच्या झुंबरबाईने अनुष्काने बनवली आहे मटकी, टाकली आहे बनवायला. कारण भाजी काहीच नव्हती, तिला म्हटलं करून घ्या आज. असं चाललंय तिचा स्वयंपाक. कसा वाटतोय तुला स्वयंपाक करायला मॅडम? छान वाटतंय का? असं चिडचिड होती का? असं राग येतोय? काय सगळं रेडीच होतं, फक्त गॅस चालू करायचं होता, तेल वतून कांदा टाकायचा होता, मिरची. बाकी त्याच्यामध्ये खेळत बसायचं नव्हतं, कापाकुपी नव्हती, काय नव्हतं, सगळं करून ठेवलेलं होतं ना. चालली बघा सरक सरक म्हणायचं आणि इकडं टाकायचं गॅलरीमध्ये पाणी. ही अशी आमची गॅलरी आहे, किती स्वच्छ आहे बघा. आहे का अशी तुमची पण गॅलरी? सांगा, स्वच्छ आणि सुंदर. हे असं निसर्ग आहे बघा आमचं, बाहेरचं वातावरण गॅलरीमधलं. हे असे झाडं झुडपं कसे दिसतात सांगा, हिरवे हिरवे गार. छान दिसते का नाही? कसं 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 करतोय दाखव. मागणं कसं करते ते दाखव ना. वन्स फोर कर ना जरा. त्याला काय होतंय वन्स फोर केला तर? मी नाही. कसं कसं एकदा दाखवून दे ना, मी कशी करत होते. निसर्ग दाखवताना कशी करत होते दाखव ना जरा. बघू दे ना, आपल्या यूट्यूबवाल्यांना पण बघू दे जरा, क्रिएटर लोकांना. ते बघणारे आहेत ते पण बघतील ना जरा. अनुष्का अगं करना 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 एकदा तर दाखव गायची. बघा काहीतरी माझी ॲक्शन करत होती. ही माझी ॲक्शन काहीतरी करत, ब्लर येते का तुझे? ही माझी काहीतरी ॲक्शन करत होती, तिला दाखव म्हटलं तर दाखवत नाही. बघा दाखव नाही का गं? बघा मग मी अशी करत होती. कसं कसं मग आता हे गाऊन घातलेलं आहे, तर मग खाली ओललं आहे, खाली सगळं गॅलरी ओलली आहे. त्याच्यामुळं मी असं गाऊन थोडंसं वरती धरला तर ती ॲक्शन करून दाखवते. बघा माझीच मुलगी माझी नक्कल करणार, तर बाहेरची लोक का नाही नक्कल करून दाखवणार? तुझी मुलगी अशी, तुझी मुलगी तशी. मग आपल्या घरातल्या मुलींवरच चांगले संस्कार नसले तर मग बाहेरच्यांना काय संस्कार आपण देणार आहे? बघा मी करत नव्हते तेव्हा पण नावच, म्हणजे तेव्हा पण बोलतच होते. आता केलं तरी पण बोलायच नाही नाही, बोलायला पाहिजे ना. बोलल्याशिवाय तू सुधारणार नाही ना. आता तू परत मला म्हणते हे बघ मम्मी तू असं केलं तसं केलं. नाही बोललंय, माहिती आहे बोललंय, गाव बोललंय ना. आणि गाऊन एक तर माझं लॉंग आहे, त्याच्यामुळं फुल लावणे खाली अशी पार जमीन पण त्याच्या मी झाडते. एवढा मोठा गाऊन येतो. डेटिंग दाखवते, थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा असा माझा गाऊन एवढा लॉंग आहे, मग खाली फरशीला लागतोयच ना. त्याच्यामुळं जरा असं धरलं होतं तर पोरीला काय वाटलं काय माहिती. थोडंसं असं केल्यावर काय येते, साहजिकच गोष्ट आहे, कोणी पण करणारच आहे. साहजिकच गोष्ट आहे गाईस, कोणी पण करणारच आहे. आता मग कुठे पण तर बाई म्हणा, लेडीज किंवा मुली बाया थोड्याशा गाऊनवरती ओलं होऊ नाही म्हणून करतातच. तर तुम्हाला दाखवते रुद्र काही चाललंय बघा. टीव्ही पण चालू,
इथं पण चालू. हे बघा इथं आमची अशी अंडरपॅन्ट दिसते. तर आमची अशीच मस्ती चालू असते. हा पिक्चर कोणी कोणी बघितलंय ना की कमेंट करून सांगा. कॉपीराईट बावळट नाही आवाज कमी आहे ना. तरी पण येऊ शकते कॉपीराईट. तर इथं मी फरसाण बनवायचं आणि मग गेलं तर काय करायचं? फरसाण बनवलं म्हणजे फरसाणची भाजी करणार होते, पण मग फ्रीजमध्ये मटकी दिसली म्हणून मग आपली अशी मटकी बनवली मस्त. कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. काहीच नाही आणि मला कमेंट करत जा. कमेंट केलेलं मला वाचायला खूप आवडणार आहे. तर काहीतरी कमेंट टाकत जावा चांगल्या चांगल्या, की मी असं वाचून त्याचा तुम्हाला रिप्लाय देईन. सांगत जावा कुठं काय चुकतंय माझं बोलायला, मी काय करते. तर ताई असं नको करू, मावशी असं नको करू, काकू असं नको वागू. काहीतरी कमेंटमध्ये लिहा, म्हणजे मला पण भारी वाटेल तुमच्याशी रिप्लाय द्यायला. चला मग. नाही चला कशाला, मग फिरायला कुठं जायचं, अजून खूप वेळ आहे. नको बस आता किती घेती. हा बस थांबा जरा, तुम्हाला मी 1-2 मिनिटांनी भेटते. हा असाच छोटासा ब्लॉग माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. आणि बेल आयकॉन क्लिक करा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.